शिंदेच्या उमेदवार पूजा गायकवाड विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल। तर शाहूवाडी मलकापूर नगर परिषद भाजपचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेला आहे। शाहूवाडी मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झालेला आहे। शाहूवाडी मलकापूरमध्ये भाजपचा उमेदवार नगर परिषद निवडणुकीत पराभूत झालाय। शाहूवाडी मलकापूरमध्ये नगर परिषद निवडणुकीत भाजपला धक्का, भाजपचा उमेदवार पराभूत झालाय। तर मलकापूर नगर परिषदेत भाजपचा उमेदवार पराभूत, भाजपसाठी या ठिकाणी धक्का। तर बुलढाण्यामध्ये शिंदेच्या उमेदवार पूजा गायकवाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल। कार्यकर्त्यांकडून आता या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। संजय गायकवाड यांच्या पत्नी आहेत त्या पूजा गायकवाड आणि बुलढाण्यात त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत। त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। तर भाजप 122 आणि शिवसेना 52, तर राष्ट्रवादी 36 जागा। बुलढाणा मलकापूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे, भाजपला या ठिकाणी धक्का। तर बुलढाणा मलकापूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर। बुलढाणा मलकापूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। परळीमध्ये शिंदेच्या सेनेचे व्यंकटेश शिंदे हे विजयी झालेले आहेत। परळीत शिंदेच्या शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे विजयी। दादांच्या राष्ट्रवादीच्या दीपक देशमुखांचा या ठिकाणी पराभव झालाय। परळीमध्ये शिंदेच्या सेनेचे व्यंकटेश शिंदे विजयी झालेले आहेत। परळीतलं एक वेगळं समीकरण, दादांच्या राष्ट्रवादीचा दीपक देशमुख जे त्यांचा या ठिकाणी पराभव झालाय। दीपक देशमुख यांच्यासाठी धनंजय मुंडेंनी देखील सभा घेतली, स्वतः अजित पवारांनी देखील सभा घेतलेली होती। परळीची ही निवडणूक खरं तर धनंजय मुंडे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची होती, मात्र धनंजय मुंडे अजित पवारांच्या सभेमध्ये देखील उपस्थित नव्हते आणि आता अखेर परळीमध्ये या ठिकाणी दादांच्या उमेदवाराचा पराभव झालाय। बुलढाण्यामध्ये शिंदेच्या उमेदवार पूजा गायकवाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड विजयाच्या दिशेने वाटचाल। बुलढाण्यामध्ये एक महत्त्वाची घडामोड, शिंदेचे जे उमेदवार आहेत शिंदे सेनेचे किरण गायकवाड उमरग्यामध्ये विजयी झालेले आहेत। सोलापूरमध्ये मोहोळ नगर परिषदेत शिंदे सेनेच्या सिद्धी वस्त्रे या विजयी झाल्या। तर सोलापूरमध्ये मोहोळ नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेच्या सिद्धी वस्त्रे या विजयी झालेल्या आहेत। शिवसेनेच्या सिद्धी मेस्त्रे या ठिकाणी विजयी झालेत। आतापर्यंतच्या निकालामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। तर आतापर्यंतचा नगरपालिकांचा निकाल काय सांगतोय ते आपण पाहतोय। तर नगरपालिकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं सर्वात खराब प्रदर्शन दिसून आलं। तर ठाकरेंची शिवसेना सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे। तर महायुतीमध्ये भाजप 100 पार केलेली आहे। नगरपालिकेत भाजपलाच अधिक पसंती असल्याचं दिसतंय। नगरपालिकांमध्ये शिंदेची शिवसेना आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे। शिंदेची शिवसेना 52 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीची घोडदौड 200च्या दिशेनं होतीये। तर भाजप यामध्ये 122 जागा, तर महायुती 210 आणि महाविकास आघाडी 50। तर 289 जागांचे कल, 79 जागांचे कल जे आहेत ते आतापर्यंत हाती आलेत। 288